सगळ्यांना काढा बाहेर. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो, आमच्या पेशंटना आम्ही घेऊन जातो, त्यांना तिकडे ऍडमिट करतो, हॉस्पिटल रिकामी करा, लॉग लावूया, विषय संपून टाकू. नमस्कार, कोकण साथ लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत आमचे सावंतवाडीचे प्रतिनिधी विनायक गावस. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याची दैना हा विषय आम्ही प्रामुख्याने हातात घेतलेला आहे आणि त्याला कारणही तसंच ठरलेलं आहे. दोडामार्ग या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या गैरव्यवस्थेबाबत जे आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि या आंदोलनामुळे केवळ दोडामार्गेतीलच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे हे समोर आलेले आहेत. कशा पद्धतीनं शासनाकडून आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष झालेलं आहे, कशा पद्धतीनं सिंधुदुर्गवासीय हे आरोग्याच्या प्राथमिक गरजापासून वंचित आहेत, या वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. आणि या ऐकूनच प्रकरणामुळे कुठेतरी हा सिंधुदुर्ग जिल्हा जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे, त्या पर्यटन जिल्ह्यातच जर आरोग्याची ही परिस्थिती असेल तर त्याला काय म्हणावं. आता प्रश्न असा आहे की का हा जिल्हा आतापर्यंत वंचित राहिलेला आहे, नेमकी काय कारणं आहेत, का असं का घडतंय की ह्या जिल्ह्याचे अनेक राजकीय नेते केंद्रात राज्यात प्रतिनिधित्व करत असताना देखील या जिल्ह्याकडे दुर्लक्ष का होतंय. आता या जिल्ह्याचे जे प्रमुख नेते आहेत, जे या जिल्ह्याचे विकास पुरुष असं म्हटलं जातं, ते म्हणजे नारायण राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्याच्यानंतर दीपक केसरकर हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्याच्यानंतर नितेश राणे हे भाजपचे आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. विरोधात वैभव नाईक आहेत, खासदार विनायक राऊत आहेत. एवढे ताकदीचे नेते आपल्याकडे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असतानाही जिल्ह्यातल्या लोकांना आरोग्याच्या प्राथमिक गरजापासून का वंचित राहावं लागतंय, या सगळ्या गोष्टीवरती आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि विनायक गवसने या संदर्भातला सखोल अभ्यास केलेला आहे, सखोल आकडेवारी त्यांनी आणलेली आहे आणि ही आकडेवारीच या सगळ्या गोष्टींचा पोलखोल करते की कशा पद्धतीनं या जिल्ह्याची हेळसांड आरोग्याच्या बाबतीत सुरू आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आमदार निधीतून मला वाटतं विनायक 5 लाख रुपयांची मदत ही दोडामार्ग रुग्णालयाला दिलेली आहे. मी जेव्हा ही माहिती आणि ही बातमी जेव्हा बघितली की 5 लाख रुपयाची मदत, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 5 लाख हे एका पेशंटच्या ट्रीटमेंटला सुद्धा पुरत नाहीत. म्हणजे 5 लाखाची मदत ही जर आपण बघितली तर मग 5 लाखाची मदत केल्यानंतर त्या ग्रामीण रुग्णालयाला नेमका त्याचा काय फायदा होणार आहे. म्हणजे अगदी कॉटन खरेदी करणार की काय ते रुग्णालय. म्हणजे त्या 5 लाखाचा व्हॅल्यूच हा सध्याच्या आरोग्य साधन सुविधा आणि आरोग्य परिस्थितीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या 5 लाखाचा काही एक व्हॅल्यू नाही आहे. तरीही दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या आमदार निधीतून ही 5 लाखाची रक्कम दिलेली आहे आणि दोडामार्ग वासीय त्याच्यातनं समाधानी आहेत. आता कशा पद्धतीनं त्यांचं समाधान झालं हे काय सांगता येणार नाही. 15 डिसेंबर पर्यंत त्यांना हमी दिलेली आहे की 3 पूर्णवेळ डॉक्टर त्या ठिकाणी काम करणार आहेत. विनायक, आपण सुरुवात करूया तिथून. आता 3 पूर्णवेळ डॉक्टर देणार अशा पद्धतीची लेखी हमी दोडामार्ग वासियांना म्हणजे सर्वपक्षीय जे आंदोलनकर्ते होते त्यांना दिलेली आहे. आता ह्या लेखी हमीवरती कितपत विश्वास ठेवावा आतापर्यंतचा तुझा अनुभव. बरं, डॉक्टर आले तर डॉक्टरांना तिथं सेवा बजावण्यासाठी ज्या काय अत्यावश्यक गोष्टी हव्या असतात, मग त्या मशिनरी असू देत किंवा इतर साधन सुविधा आहेत, त्या उपलब्ध नसताना तिथं डॉक्टर येऊन त्याचा फायदा काय होणार आहे. या लेखी हमीचा खरोखरच उपयोग होणार काय वाटतं तुला. नक्कीच दीपक केसरकरांनी आश्वासनं अनेक दिली याआधी, पण तेव्हा ते कॅबिनेट मंत्री नव्हते. आता कॅबिनेट मंत्री आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी बरोबर आम्हाला दिसतात. त्याच्यामुळे आशा आहे की ते आश्वासन त्यांनी दिलं ते पूर्ण करतील आणि पूर्णही होईल. पण हे जे 3 डॉक्टर इथे येणार आहेत ना, हे परमनंट असणार आहेत की 11 महिन्यांच्या करारावर असणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. 11 महिन्यांच्या करारावर असल्यानंतर पुन्हा आहे ती परिस्थिती त्या 11 महिन्यानंतर दिसणार आहे. म्हणजे तोच प्रकार आज सावंतवाडीत जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी बऱ्यापैकी डॉक्टर आज आपल्याला भरलेले दिसतात. हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टर आहेत असं सांगितलं जातं, फिजिशियन आहेत असं सांगितलं, फिजिशियन ऑन कॉल आहेत.
11 महिन्यांच्या करारावर डॉक्टर आहेत बाकीचे, NHRM आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना तिथे घेतलेले आहेत, सेवेत केलेत, चांगली सेवाही देत आहेत, पण परमनंट डॉक्टर तिथे नाही आहेत, पूर्ण वेळ ते तिथे नाही आहेत. आणि ही अशी काही कारणं तिथे आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे हे डॉक्टर तिथे घेतले तर ते पूर्ण वेळ जर घेतले तरच त्याचा फायदा आमच्या इथल्या गोरगरीब जनतेला होणार आहे, आमच्या इथल्या नागरिकांना होणार आहे. तुम्ही दुसरं जसं म्हटलं की आश्वासन दिलं, पण मशिनरी आहेत का, तिथल्या सुविधा आहेत का, तर त्या बाबतीत पण आपण लक्ष वेधलं तर मशिनरी आहेत, काही ठिकाणी नाहीत. पण जर मशिनरी आहे तर नुसत्या मशीन्स काय करायच्या, टेक्निशियन्स कुठे आहेत, टेक्निशियन्स नाही आहेत. मशीन जर ती चालूच होणार नसेल, चालवायला टेक्निशियन नसेल आणि एकच समजा टेक्निशियन असेल, साधं भूलतज्ञाचा पण तसाच विषय आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा हा त्या डॉक्टरांना कितपत होतोय त्या मशिनरीचा, हाही विचार करणारी गोष्ट आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर आता सगळ्या आम्ही आकडेवारी घेऊनच बसलोय की सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात किती मंजूर पदं आहेत, त्याच्यातली भरलेली किती आहेत. तसंच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचं आहे, महिला रुग्णालय कुडाळचं आहे, हे कुडाळचं महत्त्वाचं ठरतं. उपजिल्हा रुग्णालय शिरोडा आहे, वेंगुर्ला आहे, ग्रामीण रुग्णालय कुडाळ आहे, त्याचबरोबर देवगडचं आहे, दोडामार्ग, वैभववाडी, मालवण ही ग्रामीण रुग्णालय, आणि पेंडूर कट्ट्याचं एक त्याच्यात महत्त्वाचं एक ठरतं. तर ही सगळी जर आपण आकडेवारी यातली बघितली तर साधारण 913 मंजूर पदं ह्या जिल्ह्यातल्या ह्या रुग्णालयांसाठी आहेत, आणि त्याच्यातली भरलेली पदं ही 527 आहे आणि रिक्त पदं 386 आहेत. म्हणजे अर्ध्याहून अधिक रिक्तच आहेत. मग ह्याच्यावरनं सर तुम्हाला पण अंदाज येत असेल की एखाद्या डॉक्टरवर किती ताण येत असेल. कारण काल पण आपण बघितलं की दोडामार्ग वासीय जेव्हा आंदोलनाला बसले, तिथे उपोषण करणार असं त्यांनी जाहीर केलं, तेव्हा सावंतवाडीतल्या 3 डॉक्टरांना तिथे म्हणजे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी असं त्यांना पाठवलं गेलं, ऍडजस्टमेंट केली गेली. अशीच ऍडजस्टमेंट वेंगुर्ला, कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डॉक्टर सावंतवाडीत अशी ऍडजस्टमेंट होते, पण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाहीये. तसं तुम्ही म्हटलं की ते डॉक्टर इथे कायमस्वरूपी का आले पाहिजेत, ह्याच्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या होताना दिसत नाही. तात्पुरती मलमपट्टी लावली जाते, त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे उपचार होताना दिसत नाहीये. टेम्पररी उपचार होत आहेत, पुन्हा तो पेशंट हॉस्पिटलमध्ये यावा. प्रामुख्याने आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर का मिळत नाही? म्हणजे इथं आल्यानंतर वर्षभरात 2 वर्षात ते डॉक्टर कुठेतरी निघून जातात, कुठेतरी आपल्या गॉडफादरचा हे लावून ते इथून जायला बघतात. काय म्हणजे डॉक्टर इथं थांबत का नाहीत? नक्कीच. आता म्हणजे सावंतवाडीचं जर एक उदाहरण दिलं ना तर MBBS झालेली 8 जणांची टीम इथे आहे सध्या, आणि ते सध्या इथे सेवा देते. ते बाहेरच्या राज्यातले आहेत पण इथे सेवा देत आहेत, आणि MDचं पण ते शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. पण इथं काम केल्यानंतर, इथला अनुभव घेतल्यानंतर ते दुसरीकडे जाणार आहेत, किंवा ज्या पद्धतीनं त्यांना खर्च आजच्या क्षणाला येतो, म्हणजे ज्यांना प्रायव्हेट कॉलेजमधनं जे डिग्री घेत आहेत, वैद्यकीय शिक्षण घेत आहेत, त्याचा जर खर्च पाहिला, त्याच्यासाठी त्यांनी घेतलेली लोन पाहिली, तर शासकीय रुग्णालयात जेव्हा हे डॉक्टर कामाला जातात तर तिथला त्यांचा पगार, त्यांना मिळणारं मानधन आणि 2-2, 6-6 महिने त्यांचे न होणारे थकणारे पगार, हे सगळं बघताना त्यांनाही कुठेतरी वाटतं की आपण जे शिक्षण घेतलंय आणि ज्या तोडीचं घेतलंय ते खरोखरच उपयोगात येतंय का, हा एक विचार. इथल्या भौतिक सुविधांचा पण परिणाम डॉक्टरांच्या बाबतीत होतो. आधी एक अशी परिस्थिती होती काही वर्षांपूर्वी की डॉक्टरांना मारहाण होत होती किंवा डॉक्टरांवर हल्ले होत होते. त्याच्यानंतर अनेक कायदे आले, डॉक्टरांची संघटना सुद्धा राज्यातली संघटना कार्यान्वित झाली, आणि त्याच्यानंतर असे प्रकार बंद झाले, किंवा लोकांमध्ये एक समज आला की डॉक्टरांवर हल्ले करून काही उपयोग नाहीये. आमचे लोकप्रतिनिधी तिथे सगळ्या गोष्टी करण्यात कमी पडतात हे लोकांना कळू लागलं, आणि त्याच्यानंतर डॉक्टरांवरचे हल्ले कमी झाले. त्यामुळे आज डॉक्टर का थांबत नाही तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की डॉक्टरांना असणारे पगार आहेत, त्यांना असणारे इथलं मानधन आहेत. कारण जे भूलतज्ञ आहेत त्यांना इथे दिवसाला जो काही म्हणजे त्यांना मानधन मिळतं त्याच्या दुपटीने मानधन ते प्रायव्हेट जर हॉस्पिटलला थांबले, स्वतःचं जर हॉस्पिटल त्यांनी काढलं तर तिथे मिळतं. मग जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारण 5-6 भूलतज्ञ जिल्ह्यात असतील, त्यांचं म्हणजे संख्याही कमी आहे. मग ते शासकीय सेवेसाठी काय येणार आहेत? जर त्यांना बाहेर 50-60 हजार रुपये एका दिवसाचे मिळत आहेत आणि इथे जर 5,000 मिळत आहेत, तर हा पण फरक त्यातला आहे. किंवा बाकीच्या डॉक्टरांच्या बाबतीतला पण, किंवा अनेक जण असंही होताना दिसतं की ते पहिली सुरुवात त्यांची शासकीय रुग्णालयातनं होते, बऱ्यापैकी ते आपला जम बसवतात, आणि जे स्थानिक असतात किंवा बाहेरनं पण आलेले म्हणा, एक वर्ग त्यांचा तयार झाला, पेशंट त्यांच्याकडे यायला लागले, विश्वास निर्माण झाला लोकांमध्ये की ते आपलं स्वतःची OPD सुरू करतात, मग हळूहळू दवाखान्यात रूपांतर होतं किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते सेवा द्यायला लागतात. तर हा त्या डॉक्टरांचा एक हे असतो. आणि विनायक, एक महत्वाची गोष्ट
जी खास या ठिकाणी मला प्रेक्षकांना सांगायची आहे की जे टेम्पररी असतात, आता आमदार हा टेम्पररीच असतो, 5 वर्षासाठी असतो, त्यांना पुन्हा 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागतं. खासदार 5 वर्षासाठी असतो. फक्त हे जे राजकीय नेते ज्यांना टेम्पररी लोकप्रतिनिधित्व मिळतं, फक्त त्यांचे पगारच वेळेत मिळतात. बाकी जो माणूस जो सरकारी सेवेत टेम्पररी डेली वेजेस म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट वेजेस असतो, त्याला कधीच वेळेत पगार मिळत नाही. त्याला 2-2, 3-3 महिने, वर्षानुवर्षे त्यांचे पगार थकवले जातात आणि मग त्यांना त्यांच्यासमोर काही पर्याय उरत नाही, एकतर नोकरी सोडून देणं किंवा दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारणं. म्हणजे टेम्पररी असूनही जर लोकप्रतिनिधींना वेळेत पगार, वेळेत सगळ्या सुविधा जर मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्या मिळायला पाहिजेत. विनायक, आपण पुढे जाऊया. दोडामार्ग जे सर्वपक्षीय आंदोलन झालं आणि या आंदोलनाचे जे नेते आहेत, बाबूराव धुरी, ठाकरे गटाचे नेते, त्यांनी कोकण 7 लाईव्हला नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया. गेली 6 महिने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे पूर्णतः व्हेंटिलेटरवर आहे. ह्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, बालरोग तज्ज्ञ नाही. ह्या ठिकाणी पूर्णतः अपुरी औषधं आहेत. ह्या ठिकाणी लॅब टेक्निशियन नाही. ह्या ठिकाणी जे एक्सरे मशीन होते ते कंत्राट पद्धतीने दिलेलं आहे. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये एकही डिलिव्हरी ही दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय नव्हे तर दोडामार्ग तालुक्यामध्ये झालेली नाही. एवढी बिकट परिस्थिती ह्या ग्रामीण रुग्णालयावर कधी नव्हती. त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. तदनंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी आश्वासित केलं की आजपासून दर आठवड्याला प्रत्येकी 2 डॉक्टरची नियुक्ती आम्ही ह्या ठिकाणी करू आणि तोपर्यंत आम्हाला थोडे दिवस सहकार्य करा. त्यामुळे एकूण 3 डॉक्टरांची नियुक्ती करत असल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन तूर्त थांबवलेलं आहे. इथला जो पदभार आहे वैद्यकीय अधिकारी ते डॉक्टर ऐवाळेंकडे आहे, ते आठवड्यातून 2 दिवस येतील. त्यानंतर डॉक्टर सावंत म्हणून आहे ते 2 दिवस येतील आणि इतर एक डॉक्टर आठवड्यातून 2 दिवस येतील. मात्र आमची मागणी अशी होती की त्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी थांबलं पाहिजे. तर 24 तासांची त्यांची ऑर्डर काढलेली आहे त्यांनी. प्रत्यक्षात ते ऑर्डर कितपत ते मान्य करतात आणि त्याची कार्यवाही होते येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल. पण त्यांना आम्ही सांगितलं तर ह्याची कार्यवाही झाली नाही आणि रुग्णाला योग्य सेवा मिळाली नाही तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आणि पुन्हा आम्ही ह्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णतः शासनाकडनं सहकार्य मिळत नसल्याचं सांगितलं. कारण इथले जे सोनोग्राफी मशीन आहे ती सोनोग्राफी मशीन त्यांनी निर्लेखित केलेली आहे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची. त्यामुळे सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे स्त्री जरी डॉक्टर आले तरी त्या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना गोव्यामध्ये किंवा एकतर सावंतवाडी ओरसमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये जावं लागतं. तर त्यांनी सांगितलं ह्या संदर्भात निधी प्राप्त होत्या क्षणी आम्ही देऊ. आम्ही त्यांना विचारलं की ह्या संदर्भात लागणाऱ्या निधीची आम्हाला नेमकी कॉस्ट सांगा जेणेकरून खासदार विनायक राऊत साहेबांच्या निधीमधून ते देता येईल. ते पण आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये नेमका लागणारा निधी ते सांगणार आहे. आम्ही खरं तर काल आंदोलन करत होतो. ते आंदोलन ह्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकण्याचंच आमचं आंदोलन होतं आणि ज्या रुग्णवाहिका दिलेल्या आहेत त्या रेफरसाठी तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा आणि इथं काय नेमके जे 2-4 कर्मचारी राहिलेले आहेत ते कर्मचारी तुम्ही सावंतवाडी रुग्णालयामध्ये हलवा जेणेकरून इथं काहीच सुविधा नाहीये. फक्त रेफर सेंटर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे रेफर सेंटर झालेलं आहे. आजुलेमध्ये पाठवा, दोडामार्ग बांबोळीमध्ये पाठवा आणि सावंतवाडीमध्ये पाठवा. ह्याच्या पलीकडे कुठच्याही प्रकारची आरोग्य सुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध नाही. साधं कुत्रा चावला तर औषध नाही त्याही ह्या ठिकाणी अवेलेबल नाही. ईसीजीचे रोल ह्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. एवढी बिकट परिस्थिती ह्या रुग्णालयाची कधीही नव्हती जी आता परिस्थिती शिंदे सरकार असताना आहे. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो त्यावेळी ते आपण कुठं असतात मुंबईला बऱ्याच वेळ असतात हे आपल्याला माहिती. तिथून ते स्टेटमेंट देतात की आम्ही हे करतो ते करतो. प्रत्यक्षात ज्यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळ्यांची बदली झाली त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की 8 दिवसामध्ये आपण स्त्रीरोग तज्ज्ञ देऊ. 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये तालुक्यातली एकही प्रसूती ही तालुक्यामध्ये झाली नाही, गोव्यामध्ये झाली. अत्यंत वाईट गोष्ट आहे. आलं की नाही. मग ह्या आमदारांना कळलं पाहिजे ना. स्थानिक आमदार आहेत, अनेक वेळा हा विषय त्यांच्याकडे घातलेला आहे पण त्यांना ह्या विषयामध्ये किती त्यांना सोयीस्कर आहे किती स्वस्त आहे आम्हाला काय माहिती नाही. जर काल दिलेल्या पत्राची पूर्तता झाली नाही तर कितीही फौजफाटा जरी आणला पोलिसांचा तरी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकणारच म्हणजे ठोकणार. सभा वगैरे काही नव्हता. ते विनंती करत होते की सध्या उपलब्ध डॉक्टर कमी आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा. त्यामुळे त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. ह्या अटीवर सहकार्य केलं की दर दिवशी ह्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ 24 तास उपलब्ध राहतील. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. कंत्राटी डॉक्टरांचे वेतन 6-6, 7-7 महिने प्रलंबित होतं. ही सदरची बाब खासदार विनायक राऊत साहेबांच्या कानी घातल्यानंतर
त्यांनी वरच्या स्तरावर प्रयत्न करून त्या ठिकाणी त्यांचं वेतन देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कंत्राटी डॉक्टरांना वेतन मिळालं गेलं. आणि काल सुद्धा आम्ही सांगत होतो की जर तुमच्याकडनं निधी उपलब्ध होत नसेल तर आम्ही खासदार विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून सोनोग्राफीसाठी मशीनसाठी निधी उपलब्ध करून देतो. मात्र लागणाऱ्या निधीची रक्कम सुद्धा ते काल सांगू शकले नाहीत. येत्या 2 दिवसामध्ये त्याची आम्हाला रक्कम सांगितल्यानंतर खासदार साहेब त्याच्यासाठी आपल्या फंडातून निधी देणार आहे. साहेब, मुद्दा असा आहे की दोडामार्ग बदली सगळ्या ज्या यंत्रणा आहेत ह्या सरकारवरती नाखुश आहेत आणि ह्या ठिकाणी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक सगळ्या यंत्रणेपासून इथल्या नागरिकांना मिळत असते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे. मला तर असं वाटतं की सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ह्याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे. विनायक, तर बाबूराव धुरी यांचं असं म्हणणं आहे की सध्या तूर्त जे आंदोलन आहे ते त्यांनी स्थगित ठेवलेलं आहे आणि 15 डिसेंबरपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे. म्हणजे जे लेखी आश्वासन त्यांना दिलेलं आहे 3 कायमस्वरूपी डॉक्टर नेमणार म्हणून, आता ते कधी नेमणार, कशा पद्धतीनं नेमणार, ते कायमस्वरूपी म्हणजे नेमकं ते तिथं पोचल्यानंतर ते खरोखरच रुग्णावरती उपचार करू शकतात का, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. मला वाटतं 15 डिसेंबर ही काही दूर नाही आहे, 15 डिसेंबर जवळच आहे. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर दोडामार्गवासियांना पुन्हा आंदोलन करावं लागणार का, तुला काय वाटतं? नक्कीच सर, काही सांगू शकत नाही, कारण तुम्ही जसं म्हटलं की आमदार किंवा खासदार टेम्पररी आहेत. आमच्या राज्यात मुख्यमंत्री पण टेम्पररीज आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा सरकार टेम्पररीज आहे. त्यामुळे हे सगळं पाहता त्यांना मिळेल डॉक्टर, पण मी जसं म्हटलं कदाचित तो 11 महिन्यांसाठीचा असेल. म्हणजे त्याला 11 महिन्यांसाठी आणून दोडामार्गवासियांना थोडंसं शांत केलं जाईल, थोडंसं त्यांना धीर दिला जाईल. पण कदाचित तिथे डॉक्टर जरी परमनंट आले तर बाकीच्याही सेवा बघता तिथे डॉक्टर येऊन काय फायदा होणार आहे जर सुविधाच तिथे मिळणार नसतील. कारण कालच्या आंदोलनात जेव्हा आम्ही बघितलं ते लोक तिथले काय सांगतायत की हे तुम्ही हॉस्पिटल उघडून फायदा काय झालाय, ह्याच्यापेक्षा आम्ही गोव्यातच जातोय, आमच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स आहेत, प्रायव्हेट सगळ्या सामाजिक संस्था चालवत आहेत, त्याच्यामुळे ह्या शासकीय रुग्णालयाचा आम्हाला काही फायदा नाहीये. त्याच्यापेक्षा बेडशीमधल्या रुग्णालयात आम्हाला चांगली सेवा मिळते, तिकडे तुमचा स्टाफ हलवा आणि तिथे सेवा द्या आणि हे बंद करा. म्हणजे एवढं सांगायची वेळ दोडामार्गवासियांवर येते. त्याच्यामुळे आज कुठेतरी जे बसणारे पण आहेत ना तिथे आंदोलनाला जे बसले ते पण सत्ताधारीच आहेत, ते काही वेगळे नाही आहेत. आता ते पण कोणाच्या विरोधात तिथे बसले हा पण महत्वाचा प्रश्न आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर शिक्षण मंत्री हे त्यांच्याच महायुतीतल्या पक्षातल्या घटक पक्षाच्या सरकारचे आमदार आहेत, त्यांच्याच पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये काम पाहत आहेत. ह्याच्या आधी पण त्यांच्याच पक्षांची सत्ता होऊन गेलेली आहे, उपभोगलेला आहे, प्रत्येक गोष्ट झाली आहे. मग आज बाबूराव धुरींचा एक विषय बाजूला ठेवला आजच्या क्षणाला, पण मागच्या वेळी मुख्यमंत्री त्यांचेच होते किंवा मागच्या 5 वर्षात सत्ता त्यांचीच होती, खासदार पण त्यांचे आहेत. हे सगळेच लोकप्रतिनिधी जे आहेत ना हे आंदोलन जे करतात ती कोणाविरुद्ध करतात हा मुळात एक प्रश्न आहे. ज्या आमदारांच्या विरुद्ध ते बसतात आंदोलनाला तो त्यांच्याच महायुतीतल्या सरकारमध्ये त्यांच्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला असतो. कुठल्या तोंडानं हे आंदोलनाला तिथे बसतात हाही प्रश्न आहे. ज्यावेळी खूपच महत्वाचा मुद्दा विनायक तू उपस्थित केला की अलीकडे एक नवीन पद्धत, एक नवीन स्टाईल निर्माण झालेली, म्हणजे ज्या वेळेला लोक नाराज आहेत किंवा लोक संतप्त झालेले आहेत अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सरकार पक्षाचेच कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं आंदोलन करतात आपल्याच सरकारच्या विरोधात. आता असं करून तुम्ही नेमकं काय साध्य करू पाहता, असं करून तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ का फेकतात? खरं म्हणजे त्यांना नैतिक अधिकारच नाही आहे त्या ठिकाणी बसण्याचा किंवा आंदोलन करण्याचा. ज्या सरकारचं, ज्या पक्षाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, ज्या पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते म्हणून तुम्ही मिरवता, तोच पक्ष किंवा त्याच पक्षाचं सरकार जेव्हा लोकांना न्याय देण्यात कुठेतरी कमी पडतं तेव्हा तुम्हीच रस्त्यावरती उतरून आपल्या सरकारच्या विरोधात घोषणा करून तुम्ही लोकांची फसवणूक करता आहात आणि ही फसवणूक जास्त काळ टिकणार नाहीये. लोक आता जागे झालेले आहेत, लोकांना समज आलेली आहे आणि तुम्ही लोकांच्या संयमाचा जर असाच अंत पाहत असाल तर त्याचा परिणाम मात्र भयानक होणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. विनायक, मला वाटतं सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनीही या एकूणच आरोग्याच्या प्रश्नासंबंधी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूयात. तर डॉक्टरांचं शिक्षण किती असतं? आज पगार आहे तो 85,000 रुपये आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने जे आता जे आपले हे आहेत आमचे मुकुंद अंबापूरकर साहेब आहेत त्यांना 85,000 पगार आहे. 85,000 रुपयाला काय होतं? आता 2-2 कोटी रुपये 3-3 कोटी रुपये शिक्षण घ्यायला पैसे लागतात प्रायव्हेट हॉस्पिटलला. आणि त्यामध्ये पगार जर बघितला तर आज महाविद्यालय, आता सावंतवाडीत जावा तुम्ही महाविद्यालयामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळी महाविद्यालय आहे, त्यांना जे प्रोफेसरांना पगार 2.5 लाख रुपये आहे. त्यांचे 4-5 लेक्चरच घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना काही टेन्शन नसतं.
ह्या लोकांना 24 तास सेवा असते. आज सकाळी 9 वाजता 9:30 वाजता ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत बसतात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर. नंतर ऑन कॉल काय असेल तर त्यावेळी ते डॉक्टर येतात. मग त्यांच्यावरती जबाबदारी असते, पण पगार कमी असतो. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रॉब्लेम आहे, आज बघितलं तर MBBSला पगार तेवढाच आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे लोकांना सुद्धा तेवढाच, त्या डॉक्टरना पगार तेवढाच आहे. तो पगार वाढला पाहिजे. 2.5 लाख रुपये साधारणपणे पगार झाला पाहिजे. साधारणपणे MBBS डॉक्टर असतात त्यांना 1.5 लाख रुपये पगार झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे येऊ शकतात. विनायक, राजू मसूरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेल्या या एकूणच विषयावरती, आरोग्याच्या विषयावरती तुला काय वाटतं राजू मसूरकरांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर? नाही, राजू मसूरकर हे एक आरोग्य क्षेत्रात बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष ते काम करतायत. आणि आपली महात्मा फुले योजना असेल किंवा जीवनरक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गोवा आणि सिंधुदुर्ग या दोन्हींचा दुवा म्हणून काम करतात आणि वेगळं काम करतात. आज पण त्यांनी ह्या संपूर्ण गोष्टीवर हीच प्रतिक्रिया दिली की आपण डॉक्टर नाहीत, पदं नाहीत हे आपण म्हणतो, पण ती का नाही आहेत ह्याचा आपण कधी विचार करतो का, असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारण आजच्या क्षणाला अनेक प्रायव्हेट कॉलेज महाविद्यालय जी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात, तिथे जेव्हा हे स्टुडंट्स जातात मेडिकलचे आणि ज्या पद्धतीनं त्यांना तिथे खर्च करावा लागतो किंवा शिक्षणावर जेवढा खर्च होतो, आणि ते पाहता शासकीय सेवात जेव्हा ते रुजू होतात, एखाद्याला इच्छा असते की जावं आपण तिथे प्रॅक्टिस करावी, तिथला पगार, तिथलं मानधन, तिथली परिस्थिती पाहून त्यांची इच्छा नाही राहत की तिथे आता काम करावं. कारण फक्त पैसा ही गोष्ट नाही आहे. एखादा डॉक्टर, कारण ते धन्वंतरींची शपथ घेतात, आपण रुग्णसेवा, आरोग्यसेवा हीच खरी सेवा असं मानून ते काम करत असतात. त्याच्यामुळे सगळेच डॉक्टर पैसा नाही बघत, पण तिथे त्यांना फॅसिलिटी चांगल्या नसतील, तिथे त्यांना चांगल्या मशिनरीज उपलब्ध नसतील, तिथे चांगल्या सुविधा ते देऊ शकत नसतील, तर एखाद्या डॉक्टरला चांगलं आणखीन बनायचं असतं, ते आणखीन शिकत असतात जरी प्रॅक्टिस करत असले, तिथे उपचार देत असले. त्यामुळे ह्या पद्धतीचंच मत त्यांनी व्यक्त केलं की त्या डॉक्टरांचा पण विचार कुठेतरी केला गेला पाहिजे. आणि जसं प्राध्यापकांना लाख, 1.5 लाख, 2 लाख जसा पगार असतो, तसाच पगार हा MBBS केलेला आणि शासकीय जे सेवेत असतात डॉक्टर त्यांना कुठेतरी दिला जावा, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि बाकी जसं म्हटलं की आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी डॉक्टर हे कार्यान्वित आहेत, पण ते 11 महिन्यांच्या करारावर वगैरे आहेत आणि ते कुठेतरी परमनंट व्हावं. आणि त्याच्यासाठी आमच्या लोकप्रतिनिधींनी थोडंसं जागरूक होऊन, ही सगळ्यात जर पहिली महत्त्वाचं काय करायचं असेल तर नवीन हॉस्पिटलं, नवीन इमारती, नवीन कुठल्या गोष्टी न करता ज्या गोष्टी आहेत तिथली पदं भरणं, तिथे चांगल्या सुविधा देणं, ज्या मशिनरी आहेत त्या धुळकात पडलेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा सेवेत आणणं आणि लोकांची सेवा चांगल्या पद्धतीनं करणं हेच खूप गरजेचं आहे. कारण आरोग्य क्षेत्रात जेवढी सेवा द्याल तेवढी ती कमीच पडणार आहे आणि कमीच वाटणार आहे, प्रत्येकाची भूक जास्त असणार. विनायक, राजू मसूरकर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आणि तू ज्या पद्धतीनं सांगितले, मला वाटतं प्रॅक्टिकल जे बोलणं आहे ते बोलणं हे राजू मसूरकर यांनी व्यक्त केलेलं आहे. मी साधं उदाहरण देतो गोव्याचंच. म्हणजे गोवा सरकारकडून ज्या पद्धतीनं आरोग्याच्या बाबतीत ज्या इनिशिएटिव्ह अलीकडच्या काळात घेतलेल्या आहेत, गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्राधान्यक्रमाने ज्या पद्धतीनं फुल ट्रान्सफॉर्मेशन जे हेल्थ डिपार्टमेंटचे जे चालू केलेलं आहे ते जर आपण बघितलं तर आजच्या घडीला एखाद्या खाजगी हॉस्पिटललाही कॉम्पीट करू शकेल अशा पद्धतीचा दर्जा हा गोवा मेडिकल कॉलेजचा सध्या वाढलेला आहे. म्हणजे हार्ट पेशंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एकदम विश्वासार्ह सेवा जर कुठे मिळणार असेल तर ती गोवा मेडिकल कॉलेजमध्ये. म्हणून आता सगळेच लोक हे GMC कडे वळू लागलेत. हार्टच्या संदर्भात ज्या काय त्यांच्या तक्रारी असतील, जी काय त्यांची दुखणी असतील, तर प्राधान्यक्रमाने ते गोवा मेडिकल कॉलेजकडे वळू लागलेत. ही एका बाजूनं चांगली गोष्ट आहेच, परंतु त्याच्यातनं होतंय काय की जे लोक एफर्ट करू शकतात खर्च आपल्या आरोग्याच्या बाबतीत, तेही लोक GMC कडे वळायला लागल्यामुळे बाकीचे गरीब सर्वसामान्य जे लोक आहेत ते त्याच्यातनं आता त्या सेवेपासून वंचित राहिलेले, अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता औषधाच्या बाबतीत म्हणा किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत म्हणा, GMC मध्ये ज्या पद्धतीनं गोवा सरकारनं इनिशिएटिव्ह घेतलेले आहे, GMC मध्ये ज्या पद्धतीनं सरकारनं लक्ष दिलेलं आहे. आता जसं तू सांगितलं की राजू मसूरकर यांनी एक म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे, तो म्हणजे जो शिक्षणासाठी खर्च येतो तो खर्च जर बघितला आणि मग शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर जो काय त्यांना पगार मिळतो त्याची सांगड अजिबात पडत नाही. आणि अशा परिस्थितीत त्या डॉक्टरना तिथं शासकीय व्यवस्थेत
काम करणं हे खूप कठीण बनतं. आता जीएमसी मध्ये काय होतं की जीएमसी मध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपल्सरी बॉन्ड त्यांना सही करावा लागतो, कंपल्सरी त्यांना शासकीय सेवा द्यावी लागते. ती एकदा सेवा संपली की मग ते मोकळे झाले, मग ते कुठेही जाऊ शकतात. यापूर्वी काय होत होतं की त्या सेवा करण्याच्या बदल्यात ते लोक जो त्यांना डिपॉझिट भरावं लागत होतं ते डिपॉझिट ते तिथंच ठेवायचे आणि ते बाहेर जायचे. परंतु आता तसं नाही, आता कंपल्सरी त्यांना सेवा ही द्यावीच लागते. कारण जर सेवा दिली नाही तर मग शासकीय इस्पितळं खाली पडणार आहेत, तिथं कुणालाच डॉक्टर मिळणार नाही. दुसरी एक महत्वाची इनिशिएटिव्ह गोवा सरकारनं घेतलेली आहे. ती इनिशिएटिव्ह म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या फील्डमध्ये स्पेशलाइज डॉक्टर पाहिजेत त्या फील्डमध्ये आपल्या गोवा सरकारनं वेगवेगळ्या देशातल्या विदेशातल्या अनेक डॉक्टरांना स्पेशलाइज आणलेलं आहे. त्यांच्यासाठी वेगळा खास पगार दिला जातोय. कारण आता कॅन्सरचा ट्रीटमेंट सुद्धा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने फक्त गोवाच नव्हे तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही त्याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं स्पेशलाइज्ड डॉक्टर इथं आणून त्यांना स्पेशल पगार देऊन सरकारनं ही सोय केलेली आहे. ही जर सोय गोवा सरकार करू शकतं तर मग एवढं मोठं महाराष्ट्र, ज्याला आपण आर्थिक राजधानी म्हणतो मुंबई, आणि प्रत्येक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट म्हणा किंवा बाकीच्या डेव्हलपमेंटच्या अनेक घोषणा जे महाराष्ट्र सरकार करतं, त्याच महाराष्ट्र सरकारचा हा सिंधुदुर्ग जिल्हा अगदी सामान्य आरोग्य उपचारांसाठी लोकांना का तडफडतोय, हीच खरी महत्वाची गोष्ट आहे. विनायक, आपण आमच्या वेगवेगळ्या तालुका प्रतिनिधींकडून आज तिकडच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधी किंवा तिकडच्या आरोग्य परिस्थिती संबंधी काय नेमकी तिथं परिस्थिती आहे, काय नेमकं तिथं घडतंय आरोग्याच्या बाबतीत, याच्या प्रतिक्रिया आम्ही विचारलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आमच्या तालुका प्रतिनिधींनी त्या प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत. आपण सुरुवात करूया आमचे कणकवलीचे करस्पॉन्डंट उमेश बुचडे यांच्याकडून. ते नेमके कणकवलीच्या आरोग्य व्यवस्थेबाबत काय म्हणतायत आपण पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णांची हेळसांड होत असताना कणकवलीत देखील तशाच पद्धतीने काहीसे प्रमाण आहे. कारण कणकवलीत सध्या आपण बघितलं तर कणकवलीत काही डॉक्टर हे अजूनही वेळेवर उपलब्ध होत नाहीत आणि OPD सुरू होत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. मागील बरेच पक्षांनी या येथे जी आंदोलनं केली, म्हणजे डॉक्टर असतील, इथली यंत्रणा असेल किंवा टेक्निशियन असतील किंवा तांत्रिक बिघाड असेल, या संदर्भात बरेच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर काही प्रमाणात येथे डॉक्टर उपलब्ध झाले, पण अजून ते वेळेवर येत नाही. OPD वेळेवर चालू होत नाही. सियाम मशीन अजून देखील आलं नाही आहे, जी ऑपरेशनची मशीन असते ती आली नाही आहे. एक्सरेचा प्रिंटर अजून देखील इथे उपलब्ध नाही आहे. कणकवली तालुक्यातलं हे महत्त्वाचं उपजिल्हा रुग्णालय आहे. आणि त्यानंतर रक्त तपासणी जी आहे ती होते आणि एक्सरे जो आहे, एक्सरेची जी मशीन आहे ती इथे नाही आहे उपजिल्हा रुग्णालयात. म्हणजे उपजिल्हा ECG रक्त तपासणीने एक्सरे होतोय, पण एक्सरे जे निघतात त्याची जी मशीन असते ती प्रिंटिंग मशीन ती अजून उपलब्ध नाही आहे. त्यानंतर मग अशा सगळ्या ह्या समस्यांना रुग्णांना सामोरे जावं लागतं आहे. तात्काळ समजा कुठलाही रुग्ण किंवा अपघात झाला तर येथे रुग्ण येतात, म्हणजे आशेने येतात आणि त्यांना मग ह्या मशिनी किंवा हे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे पुढे रेफर करावं लागतं. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. मागील बरेच महिने म्हणा की या रुग्णालयासंदर्भात ज्या कमतरता होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन येथील स्थानिक आमदार नितेश राणे यांनी दिलं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा करून इथे 12 कर्मचारी देखील आपल्या माध्यमातून त्यांनी एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पुरवले होते. त्यामुळे तात्पुरता कर्मचारी वर्ग येथे उपलब्ध झाला होता, पण त्यानंतर देखील ह्या कमतरता येथे आपल्याला दिसून आल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णांची हेळसांड होत आहे, तसेच कणकवली देखील होत आहे आणि कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. कारण आपल्या कणकवली तालुक्यामध्ये 7 PSC आहेत आणि त्या PSC मध्ये देखील प्रथम उपचार होतात आणि त्यामध्ये 11 MBBS डॉक्टर आहेत, त्याचं 11 BMS डॉक्टर आहेत, 2 MBBS डॉक्टर आहेत, तसेच अधिकारी देखील आहेत 25पेक्षा जास्त, 18पेक्षा जास्त आरोग्य सेवक आहेत, 40पेक्षा आरोग्य सेविका आहेत आणि आशा वर्कर देखील आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून PSCची म्हणजे गावागावात ह्या आरोग्य सेवा सुविधा थोडीशी उपलब्ध होत आहे. कारण प्राथमिक उपचार ही PSC सेंटरच करते आणि त्यामुळे त्या उपचार होत आहेत. पण अति महत्त्वाच्या ज्या आजार असतात, म्हणजे प्रसूतीसाठी जर समजा एका महिलेला जर समजा गावातून उपजिल्हा रुग्णालयात ती आशेने येते आणि इथे तात्काळ प्रसूती होत नाही आणि त्या
डॉक्टरांना बोलावं लागतं आणि जर कुठलाही समजा इमर्जन्सी असेल तर ते पुढे रेफर करावं लागतं आणि त्या संदर्भात बहुसंख्य सगळ्यांनीच आवाज उठवला होता. पण अशा पद्धतीला जे रुग्ण आहे त्या रुग्णांची मात्र हेळसांड होताना आपल्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिसत आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण 7 लाईव्ह, कणकवली. तर विनायक, आपण उमेश बुचडे यांच्याकडून कणकवलीची परिस्थिती जाणून घेतलेली आहे. म्हणजे कणकवलीची परिस्थिती जर आपण बघितली तर 108 मंजूर पदापैकी 65 फक्त पदं भरलेली आहेत. 43 पदं ही रिकामी आहेत. आता ही 43 पदं कधी भरणार आहेत? कारण ही पदं भरणं म्हणजे तो काय 1-2 महिन्याचा विषय नाही आहे. त्याच्यासाठी खूप प्रोसेस असतो. पहिल्यांदा जाहिरात द्यावी लागते, मग त्या जाहिरातीला अर्ज येणार आहेत, मग लेखी परीक्षा होणार आहे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्याच्यातनं ते मग निवड होणार. किमान 6 महिन्यांचा वेळ हा ही पदं भरण्यासाठी लागतो. त्यामुळे आता ही 46 पदं नेमकी कधी भरली जाणार आहेत आणि खरोखरच ती भरून लोकांना त्याची सेवा मिळणार आहे का, हा दुसरा प्रश्न आहे. आपले देवगडचे करस्पॉन्डंट नागेश दुखंडे नेमकी देवगडची परिस्थिती काय आहे, काय म्हणतायत ते आपण पाहूयात. आता आपण आहोत देवगड ग्रामीण रुग्णालय परिसराच्या आवारात. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये 27 पैकी आता 17 पदे रिक्त आहेत. 10 पदे जी आहेत ती भरलेली आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गट तसेच भाजप यांच्यामध्ये या ठिकाणी जोरदार राडा झालेला होता. त्या अनुषंगाने अपुऱ्या सोयीसुविधा या रुग्णालयाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे काय आहे ती रिक्त पदे थोडीफार भरण्यात आली होती. तसेच या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे ते बाहेर परगावातून जे आहेत ते रुग्ण या ठिकाणी येत असतात. परजिल्ह्यातील तालुक्यात जाण्यापेक्षा इथे येण्याचं जे आहे ते, कारण हे देवगड ग्रामीण रुग्णालय आहे. देवगड तालुक्यातील हे ग्रामीण रुग्णालय आहे. देवगड तालुक्यातील ठिकठिकाणचे गावातील लोक या ठिकाणी रुग्णसेवेसाठी येत असतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते आता जवळपास काही पेशंट पण आहेत. पेशंट मोठ्या संख्येने या ठिकाणी गावागावातून मधून येत असतात. ते ओरोसला किंवा जिल्ह्या ठिकाणी जाण्यापेक्षा तालुका ठिकाणी येण्याचं त्यांचं असतं, कारण खर्चाच्या दृष्टिकोनातून ते बघत असतात. तसेच या ठिकाणी जे आहे ते रुग्णालयाकडे येणारे रस्ते जे आहेत ते थोडे खड्डेमुक्त झाले पाहिजेत. त्या ठिकाणी जागोजागी जे आहेत ते खड्डे पण आहेत. त्यामुळे येणारा जो आहे तो पेशंट त्याला घेऊन येणार, त्यामुळे इथे त्रास होत आहे. रस्त्याने येता जाताना लोकांना जो आहे तो त्रास होत आहे. तसेच मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते रुग्ण येत असतात, पण त्यांना अपुऱ्या सोयीसुविधांअभावी जे आहे ते त्यांची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. त्यामुळे येथे जी आहे ती अपुऱ्या सोयीसुविधांअभावी लोकांची जी आहे ती थोडीफार नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. कोकण 7 लाईव्हसाठी नागेश दुखंडे, देवगड. विनायक, देवगडच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ग्रामीण रुग्णालय देवगड या ठिकाणी 29 पदं ही मंजूर पदं आहेत. त्याच्यातली 12 पदं भरलेली आहे आणि 17 पदं ही रिकामी आहेत. म्हणजे मला वाटतं जवळजवळ सगळ्याच तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे. अर्ध्याहून जास्त पदं रिकामी आहेत. आता ही पदं जर रिकामी आहेत, त्या पदावरती जर माणूस किंवा मनुष्यबळ जर भेटत नाहीये तर तो खरोखरच एक सिरियस असा विषय आहे. पद पण तिथे रिक्त आहे. एक्झॅक्टली. सो ही जर परिस्थिती ह्या तालुक्यामध्ये जर असेल आणि तुम्हाला ती पदं भरण्यासाठी जर माणसंच भेटत नसतील तर तो एक गंभीर विषय आहे. कारण आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला त्याच राज्यातली लोक मिळू शकत नाहीत. तुम्हाला दुसऱ्या राज्यातूनही ती लोक आणावी लागणार आहेत. त्यामुळे मला वाटतं एकूणच आरोग्याच्या बाबतीत सरकारला फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यांना नेमकी काय आरोग्यासंबंधीच्या गरजा आहेत राज्याच्या, आपल्याकडे मनुष्यबळ काय उपलब्ध आहे, आपल्याकडे कुठलं मनुष्यबळ नाही आहे, कुठल्या मनुष्यबळासाठी आपल्याला मुलांना प्रोत्साहन देऊन ते कोर्सेस किंवा तो अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा लागणार आहे, या संबंधीचा सगळा फेरविचार हा राज्य सरकारला करावा लागणार आहे. आपले पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर नेमकं काय आरोग्याच्या बाबतीत काय म्हणतायत ते आपण पाहूयात. मध्ये स्वागत आहे. मी आज एक कुडाळमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग नंतर आरोग्य यंत्रणा बहुचर्चित जो चर्चेचा विषय सुरू झाला, त्यामध्ये कुडाळ ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा जी आहे ही कोलमडलेली आहे. 30 पदं मंजूर आहेत, पैकी फक्त 18 पदं भरलेली आहेत, 12 पदं रिक्त आहेत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याचं एक पद आणि प्रमुख पद आहे हे पण इथे रिक्त आहे. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याला सोबत आहेत कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिरसाट. प्रसादजी, काय सांगाल? एक आरोग्य यंत्रणा जी आहे कोलमडलेली पाहायला मिळते, काय वाटतं आपल्याला? गेली आम्ही
15 ते 20 वर्ष या हॉस्पिटलसाठी वावरत आहोत की जेणेकरून या हॉस्पिटलचा सर्वसामान्य लोकांना उपयोग व्हायचा, आरोग्याची समस्या दूर व्हावी. आज नाही म्हटलं तरी हायवे रोड जो आहे आपल्याकडे, नॅशनल हायवे आहे, म्हणजे गोवा मुंबई मार्ग हायवे आहे, कमीत कमी दिवसाला 2-2 अपघात होतात आणि इथे आणल्यानंतर कोणतीही ट्रीटमेंट त्यांना मिळत नाही. का मुळात त्या संदर्भातले भूलतज्ञ डॉक्टर वगैरे जे आहेत ते इथे अवेलेबल नसल्यामुळे त्यांना ते उपचार करू शकत नाही. मग ते गोव्याला ना किंवा इतर KLEमध्ये न्या असं सांगितलं जातं आणि त्यामुळे वेळ गेल्यानंतर, त्या उपचारात वेळ गेल्यानंतर त्यांचा मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एकूण जी रिक्त पदं आहेत, या रिक्त पदामध्ये 30 पैकी फक्त 18 पदं भरली आहेत आणि 12 रिक्त पदं आहेत. कसं बघताय? नाही, या संदर्भात नाही म्हटलं तरी पालकमंत्री, त्याचप्रमाणे आमदार, खासदार किंवा इथे स्थायिक नगरसेवक जे आहेत त्यांनी इथे व्हिजिट घेऊन की हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे, काय आहे, लोकांना खरोखरच सुविधा मिळत आहेत का, त्या काय चुकतं कुठे, हे त्यांनी आपलं तपासणं सगळ्यात गरजेचं आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणं की ही पदं लवकरात लवकर कशी भरावी. की आरोग्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्याकडे कळून किंवा कोल्हापूरमध्ये यांचं मेन केंद्र आहे, त्या केंद्राकडे जाऊन तिथे शिफारस करणे की आम्हाला लवकरात लवकर पदं द्या. आज 2 पदं सगळ्यात महत्त्वाची आहेत की टेक्निशियन, जो एक्सरे टेक्निशियन, त्याचप्रमाणे भूलतज्ञ, हे 2 पदं सगळ्यात महत्त्वाची आहे. जर अपघात झाला तर ह्या दोन जे मोठे हे आहेत, म्हणजे भूल देऊन त्या पेशंटला नॉर्मल करणे आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी मुळात तो फ्रॅक्चर आहे ते बघणं, हे 2 गोष्टी सगळ्यात ग्रामीण रुग्णालयावरती अवलंबून आहेत. याच्याकडे कोणच लक्ष देत नाही. आमदार लक्ष देते, खासदार लक्ष देत ना, मंत्री लक्ष देत. काय वाटतं आपल्याला? नाही, एकंदरीत मी असं डायरेक्ट आरोप टाकू शकत नाही, परंतु हे एकंदरीत बघितल्यानंतर हे सगळ्यात आज महत्त्वाचं ठिकाण कुडा आहे, जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं ठिकाण कुडा आहे. या कुडामध्ये हल्लीच जवळजवळ 2 वर्षापूर्वी 45 लाख रुपये इथे खर्च केले की त्याच्यानंतर महिला रुग्णालय इथे जवळजवळ 30 कोटीच्या आसपास ते महिला रुग्णालय बांधले गेले. मग अशा या रुग्णालयाचे म्हणजे लोकांचे आरोग्य, कालच्या कोविडमध्ये अनेक गोष्टी निसर्गाने आपल्याला शिकवल्या, त्यातून आपण काही धडा घेणार का? राजकीय पुढाऱ्यांवरती सर्व अवलंबून आहे. आम्ही किती जरी सामाजिकदृष्ट्या यावरती आवाज उठवला तरी तो सरकारकडे जाऊन पोचत नाही. त्याच्यासाठी राजकीय मंडळी आहे. मग एकंदरीत पदं जर भरली नसतील तर ते अकार्यक्षम आहे असे आपण म्हणू शकता. वैद्यकीय पद आहेत, एकूण 4 पद आहेत, त्याच्यामध्ये 1 अधीक्षक आणि 3 वैद्यकीय अधिकारी. त्यामुळे अधीक्षक पदच नाही आहे आणि 2 वैद्यकीय अधिकारी आहेत, 1 वैद्यकीय अधिकारी, महत्वाचे 2 डॉक्टर नाहीत. अशा वेळी काय वाटतं आपल्याला? यापूर्वी आम्ही या पदांसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो होतो की महिलांवरती, आता महिला रुग्णालय झालं पण ह्याच्यापूर्वी महिला रुग्णालय नव्हते, त्यावेळी पण मग महिलांवरती प्रशस्ती इथे कुडामध्ये व्हावी आणि भरपूर जेव्हा वालालकर डॉक्टर होते तेव्हा होते. आता अधीक्षक पद जर नसेल, म्हणजे एखाद्या युद्धावरती गेल्यानंतर सेनापती किंवा राजा जर अस्तित्वात नसेल तर हॉस्पिटल कशा पद्धतीने चालेल? हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे की अधीक्षक पद ताबडतोब भरणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तरच हे हॉस्पिटल पुढे व्यवस्थित चालू शकेल. 150 रुग्ण दिवसाला येतात, अशा स्थितीमध्ये इथली परिस्थिती भया वाटत नाही का आपल्याला? नाही, यापूर्वी 350 रुग्णांची ते OPD नोंद झालेली आहे. आता हळूहळू कमी जेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्ण येतो, जर त्याला उपचारच न झाल्यामुळे इथे रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत झाली. सरकार म्हणते की फुकटमध्ये उपचार करून जा, पण डॉक्टर नसेल किंवा ते उपचार होत नसतील तर फुकटमध्ये कसं काय होणार आहे? मग सरकारी जे बॅनर लिहिले गेले आहेत त्याचं थोडं तरी अंमलात आणलं गेलं तर त्या बॅनरला जे पैसे खर्च केले ते लोकांच्या सत्कर्मी लागतील. कुडातले सुधार समितीचे नागरिक म्हणून आणि कुडावासी म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुडावासी का गप्पा आहेत? याच्यात प्रत्येक नागरिकाचा थोडा ना थोडा वाटा पाहिजे की जेणेकरून आपल्या आरोग्याची समस्या, मग तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे किंवा कोणी असू दे, म्हणजे ॲक्सिडेंटला पेशंट असू दे, डिलेव्हरी पेशंट असू दे, तुम्हाला मेन म्हणजे सरकारी रुग्णालयावरतीच अवलंबून राहावं लागतं. कारण काय, जर इथून सर्टिफिकेट मिळालं तर तुम्ही पुढची उपचार यंत्रणा करू शकता, नाहीतर हे होऊ शकत नाही. आणि हे पहिला जर वेळ गेला तर कित्येक लोकांचे प्राण ह्याच्यापूर्वीही गेलेले आहेत.
आणि पुढे जाऊ नये यासाठी सर्वांनी कार्यशील राहणे, सर्वसामान्य नागरिकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्य विभाग सक्षम करणे. आमदार लक्ष देत नाही, खासदार लक्ष देत नाही, तुम्ही तरी आता पेटून उठणार आहात का यासाठी? ना आम्ही कित्येक वेळा आम्ही पेटून उठून तिथं आवाज पोचत नाहीये. आम्ही पेटून उठून त्याचा काही उपयोग होत नाही. जर सगळ्यांनी जर कानात बोटं घातली असतील तर आमचा आवाज कितपत पोचेल? कोण जबाबदार आहे याला? ह्याला प्रथमतः नागरिक जबाबदार आहे, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. कारण नागरिकांनी जे कोण कार्यकर्ते आहेत, ज्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना हे प्रश्न विचारणे आज गरजेचे आहे. ते विचारले जात नाही. त्याला नमस्कार करणे, त्यांचे कौतुक करणे ह्याच्यातच त्यांचा पूर्ण हे येतो. परंतु आपली आरोग्य यंत्रणा, आपली शिक्षण यंत्रणा किती सक्षम आहे, आपल्या पुढे त्याला सामोरं जावे लागणार आहे ह्याचं कोणतेही भान कार्यकर्त्याला नाही. काय वाटतं तुम्हाला, काय झालं पाहिजे, काय अपेक्षित आहे? ही आरोग्य यंत्रणा सक्षम होणे हे जवळजवळ 20 वर्ष आम्ही यासाठी म्हणजे कोणती अपेक्षा न करता आम्ही ते वावरत आहोत. परंतु अद्यापर्यंत आता जर आपण जर संबंध ग्रामीण रुग्णालय फिरल्यानंतर आपल्याला समजेल की याची काय परिस्थिती आहे. वैद्यकीय अधिकारी नाहीये आणि इथं खरं तर बघायला गेला तर मीटिंग्स मध्ये हे डॉक्टरांना अडकवलं जातं. अशा वेळी यंत्रणेवर ताण पडतोय वाटतं? माझी पालकमंत्र्याने कळकळीची विनंती आहे आणि त्याचप्रमाणे आमदार, त्याचप्रमाणे खासदार एकदा तरी कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयाला व्हिजिट देऊन जावा की जेणेकरून आज रुग्णांची पहिल्यांदा संख्या किती होती, आज किती घटत चालली आहे, ह्याला सर्वस्व जबाबदार कोण आहे ह्याचं आधी आत्मपरीक्षण करा आणि नंतरच तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. थेट कमेंट्स आलेल्या आहेत आमच्या कोकण सात लाईव्हवर. प्रसाद, इथे आणल्यानंतर डॉक्टर स्पष्ट सांगतात इथे उपचार होणार नाही, बांबुळीला घेऊन जा आणि उद्धट उत्तरं दिली जातात. असा काय इथल्या थेट बघणाऱ्या प्रेक्षकांचा आरोप आहे. काय नेमकं त्याच्यामध्ये तथ्य आहे? नाही, कसं असतं, एकच जर एवढी डॉक्टर जर अपुरे आहेत, म्हणजे एवढी पदं अपुरे आहेत, काही ठराविक डॉक्टरांवरती सर्वच जर भार आला तर ते शेवटी देव नाही आहेत, ते शेवटी माणसं आहेत आणि ते लोक ते सरकारकडे कामाला आहेत. ते शेवटी त्यांच्यावर भार आल्यानंतर कुठेतरी मिसगाईड होऊन अशी घटना खूप वेळा घडलेली आहे आणि ते आम्ही सोडवलेले आहे. की प्रत्येकाची गैरसमज आहे, काय मुळात ती पदच भरलेली नसतील तर तो डॉक्टर इथे काय करू शकतो. मग शेवटी ते आपली जी काही म्हणजे क्रिया प्रतिक्रिया म्हणतात त्याच्यातून ते घडत गेलेलं आहे. म्हणजे रिक्त जागा आहेत, यामुळे सगळा हा घोळ आहे. या निमित्तानं आंदोलनाचा इशारा देताय तुम्ही काय? ना, आंदोलनाचा इशारा देण्यापेक्षा आता आपण जे काही थेट लाईव्ह आपण जे चालू आहे तितकंच जर शासनापर्यंत किंवा जे आपले राजकीय नेत्यांपर्यंत हे जर विषय पोचत असतील आणि ते जर त्याच्यासाठी सक्रिय होत असतील तर आंदोलन करण्याची गरजच नाही आहे. का हे मुळात आंदोलन करण्याचा विषय नाही. ग्रामीण रुग्णालय सक्षम होणे हे म्हणजे कुडाळच्या नगरपंचायतपासून, ग्रामपंचायतपासून, आमदारापासून खासदारापर्यंत हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे त्यांनी कर्तव्य करणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही आंदोलन करून कित्येक आमची मजल जाऊ शकते. हे ते जे 4 वेळा उपोषणाला बसले, 4 वेळा उपोषणापासून अजूनही हीच परिस्थिती ग्रामीण रुग्णालयाची राहिली, तर ह्याच्यापेक्षा आंदोलन आम्ही काय करू शकतो. धन्यवाद. प्रसाद होते, प्रसाद शिरसाट. त्यांनी अनेक भूमिका ज्या आहेत गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तुर्तास कुडाळातील ग्रामीण रुग्णालयात जे आहे हे यंत्रणा जी कोलमडण्यात आलेली आहे त्याचं कारण एवढं आहे, तब्बल 30 पदं रिक्त आहेत आणि 30 पदांपैकी फक्त 18 पदं ही कार्यरत आहेत, 12 पदं रिक्त आहेत. त्यामुळे अधीक्षक पदापासनं एकूण 4 डॉक्टर मंजूर आहेत. 3 पैकी 1 अधीक्षक आहे आणि 3 वैद्यकीय अधिकारी आहेत. 3 पैकी अधीक्षकच इथे उपलब्ध नाही, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. टेक्निशियन नाही, दंतचिकित्सक नाही, एक्सरे एक्सपर्ट नाहीये आणि या सगळ्यामुळे आरोग्य यंत्रणेला फार मोठा फटका बसलेला पाहायला मिळतो. निश्चितच कुडाळ ग्रामीण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ हा एक महत्वाचं स्पॉट मानला जातो, कारण इथे सगळ्यात तब्बल 68 ग्रामपंचायती आहेत आणि सगळ्यात मोठा तालुका, 8 तालुक्यापैकी सगळ्यात मोठा तालुका आणि इथे वर्दळ जी आहे जिल्ह्याचं सेंटर मानलं जातं आणि अशा ठिकाणची ग्रामीण आरोग्य यंत्रणा ही वैद्यकीय अधिकारी नाही, आता डॉक्टर नसल्याने कोलमडलेले पाहायला मिळते. निश्चितच यावर आता सरकार जातीनिशी लक्ष देईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
तर भरत केसरकरनं आता जी माहिती दिली त्याच्यावरनं तिथेही नेमकी आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. 30 मंजूर पदापैकी 18 पदं भरलेली आहेत, 12 पदं ही रिकामी आहेत. प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आज अशा पद्धतीची भीषण परिस्थिती ही आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत आहे आणि कुठंतरी सरकारला या संबंधी लक्ष द्यावंच लागणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्याच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातली मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना प्राधान्यानं या विषयावरती लक्ष द्यावं लागणार आहे किंवा आगामी विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आरोग्याच्या दैनावस्थेचा जो विषय आहे तो प्राधान्यक्रमाने चर्चेला येणार आहेत. आता लोकांनी तो विषय जर विसरले लोक आणि फक्त कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला जर काम करायला लागले मग त्याचे परिणाम हे लोकांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी हा प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींना विचारण्याची गरज आहे की तुम्ही आरोग्याच्या बाबतीत त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात. वेंगुर्ल्याची परिस्थिती नेमकी काय आहे, आमचे वेंगुर्ल्याचे करस्पॉन्डंट दीपेश परब हे आमच्यासोबत आहेत. दीपेश, नेमकं काय म्हणतायत आपण पाहूयात. नमस्कार, मी दीपेश परब स्वागत करतो कोकण सात लाईव्हमध्ये आपलं. आरोग्य व्यवस्थेचा वेंगुर्ले तालुक्याचा जर विचार करता एकंदरीत जर संपूर्णपणे परिस्थिती पाहिली असता आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. याला मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी अनेक रिक्त पदे ही संपूर्णपणे उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा जी तालुक्यातील इतर गावागावात असणारी जी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्याच्यात अनेक रिक्त पदे असल्यामुळे आणि शासकीय योजना ह्या वेळोवेळी बदलत असल्यामुळे किंवा नवनवीन शासकीय योजना येत असल्यामुळे जे डॉक्टर्स असतात किंवा त्या ठिकाणचे जे वैद्यकीय अधिकारी असतात यांनाच ती सर्व कामे हाताळावी लागतात आणि त्यामुळे इतर जे संपूर्णपणे आरोग्याबाबतीत ज्या बाबी आहेत त्याकडे दुर्लक्ष होतो. ही एक मोठी बाब समोर येते. त्याचप्रमाणे वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचा विचार करता या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. मात्र हे 50 खाटांचं जे उपजिल्हा रुग्णालय आपण माझ्या मागे बघू शकतात, सुसज्ज असं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वेंगुर्ले शहरात उपलब्ध असूनसुद्धा या ठिकाणी एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जीवावर म्हणजे एकच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्यावर हे संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय चालवलं जात आहे. ही एक मोठी बाब या ठिकाणी समोर आलेली आहे. याला मुख्य कारण म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय होतं त्यात जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांचेच सध्या पगार हे या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासाठी जे वैद्यकीय अधिकारी घेण्यात आलेले होते त्यांचे मार्चपासून जवळजवळ 6 ते 7 महिने आज पगार झालेले नाही. त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी जे आहेत किंवा जे डॉक्टर आहेत कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले हे जे डॉक्टर होते ते या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. त्यामुळे सध्या एकच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर संपूर्णपणे भार हा त्यांना उचलावा लागत आहे. एवढं मोठं सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असताना असे वैद्यकीय अधिकारी नसणं ही एक मोठी बाब या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा याचा मोठा फटका बसत आहे. या ठिकाणी काही प्रमाणात विचार करता जे प्राथमिक जे उपचार असतील किंवा जनरल जे चेकअप असेल हेच या ठिकाणी केलं जातं. मात्र मेजर कोणतेही या ठिकाणी ऑपरेशन्स असतील किंवा मेजर कोणत्याही बाबी असतील तर यासाठी रुग्णांना असेल ते पुढे पाठवलं जातं. कारण या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचीही कमतरता या ठिकाणी असल्यामुळे एवढं सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय असूनसुद्धा याचा मोठा फटका हा रुग्णांना बसत आहे. डिलेवरी पेशंटच्या बाबतीतसुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी समस्या आहे. म्हणजे सीझरचे जर पेशंट असतील तर त्यांनासुद्धा बाहेरच पाठवलं जातं कारण या ठिकाणी भूलतज्ञ उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे जे एक्सरे मशीन आहेत ते आठवड्यातून 2 वेळाच या ठिकाणी सुरू असतं आणि असे बऱ्याच समस्या सध्या उपजिल्हा रुग्णालयाला भेडसावत आहेत. मुख्य म्हणजे कारण आहे जे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार आहेत ते होत नाही आहेत. अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा सामनासुद्धा या ठिकाणी उपलब्ध असलेले नर्स असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील यांनाही याचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे जर वेंगुर्ले तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विचार केला असता या ठिकाणीसुद्धा अनेक आरोग्य सेवक असतील सेविका असतील यांची पदे जी आहेत ती रिक्त आहेत. शासन नवनवीन योजना या ठिकाणी राबवतं. ज्या ठिकाणी नागरिकांच्या कल्याणाच्या हिताच्या योजना या ठिकाणी राबवतं. मात्र जे आरोग्य सेवक असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील त्यांनाच हे संपूर्णपणे कामे ही करावी लागतात. त्यामुळे कुठेतरी
जे बाकीची त्यांची फिरती असेल किंवा घरोघरी भेटी देणं असेल, हे कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसत आहे. याच्यावर संपूर्णपणे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर याचा ताण येत आहे किंवा आरोग्य सेवकांवर याचा ताण येत आहे. याचासुद्धा कुठेतरी विचार हा प्रशासनाने किंवा शासनाने केला पाहिजे आणि लवकरात लवकर ही रिक्त पदे भरण्याची सुद्धा गरज आहे. त्याचप्रमाणे जी मेडिसिन्स दिली जातात किंवा जे संपूर्णपणे आज फ्री मेडिसिन्स जी दिली जातात ती योग्य वेळेवर व योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. कारण काही वेळा सध्या डायबिटीस किंवा हायपरटेन्शनच्या ज्या गोळ्या आहेत त्या मोफत रुग्णांना दिल्या जातात. त्यामुळे 70 ते 80% लोक जे आहेत ते प्राथमिक आरोग्य केंद्र जी असतील तिथूनच ह्या गोळ्या घेतात. त्यामुळे काही वेळा त्यांना त्याची हा पुरवठा लवकरात लवकर संपल्यामुळे काही वेळा काही रुग्णांना परत जावं लागतं. त्यामुळे हे जे औषधाची जी संपूर्णपणे जी मेडिसिन्स आहेत तीसुद्धा योग्य वेळेत व योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आरोग्य व्यवस्थेवर शासनाने योग्य लक्ष द्यावा. कारण वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा विचार करता पूर्णपणे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो आहे. अनेक पदे रिक्त आहेतच, त्याचबरोबर मेडिसिनची कमतरता आहे. या ठिकाणी जर मोठं ॲक्सिडेंट झालं असेल किंवा कोणतीही मोठी दुखापत झाली असेल तर बाहेरच उपचारासाठी जावं लागतं. या ठिकाणी उपचार होत नाहीत. त्याचप्रमाणे इतरही एक्सरे असतील किंवा इतर कोणत्याही बाबी असतील याचीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनसुद्धा त्यात योग्य त्या सोयी अद्यापपर्यंत मशिनरी आहेत, पण मात्र या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत त्यांचा पगारच न झाल्यामुळे जे डॉक्टर्स हे संपूर्णपणे सोडून गेलेले आहेत हे रुग्णालय, आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो रुग्णांना बसत आहे. याचाही कुठेतरी विचार शासनाने केला पाहिजे व याचा दिलासा जो आहे रुग्णांना दिला पाहिजे. लवकरात लवकर या बाबींकडे लक्ष हे शासनाने देऊन किंवा प्रशासनाने देऊन या बाबी संपूर्णपणे याचं निराकरण करणं गरजेचं आहे. तर विनायक, एकंदरीत आपल्या सगळ्या तालुका करस्पॉन्डंटच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर आरोग्याच्या बाबतीत खरोखरच गंभीर अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि या गंभीर परिस्थितीवरती आपले लोकप्रतिनिधी नेमके काय म्हणतात किंवा त्यांची काय भूमिका आहे ही आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं कोकण 7 लाईव्हच्या माध्यमाने हा विषय आता सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा विषय गेलेला आहे आणि कशा पद्धतीनं या जिल्ह्यातल्या लोकांवरती आरोग्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं अन्याय होतोय हा विषय देखील आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे आता जबाबदारी आहे ती त्या लोकांची. त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना या संबंधीचे प्रश्न विचारावे लागणार आहेत. आमची विनंती आहे आणि आमचं आवाहन आहे या सरकारला आणि या सरकारातील मंत्र्यांना की त्यांनी या नेमक्या परिस्थितीवरती आज भाष्य करण्याची गरज आहे की का ही एवढी पदं रिकामी आहेत, त्याची नेमकी कारणं काय, ही पदं भरण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केले गेली इतकी वर्ष, ते प्रयत्न यशस्वी का झाले नाहीत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही त्यांना द्यावीच लागणार आहेत. ते गप्प बसू शकणार नाहीत आणि ते जर गप्प बसले तर याचा अर्थ या सगळ्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत आणि मग लोकांनाही ते कळून चुकणार आहे. त्यामुळे त्याचा निकाल मग लोक काय लावतात याचा निकाल भविष्यात लागणारच आहे. विनायक, खरोखरच सिंधुदुर्गातले लोक अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींना करू शकतात काय? तेवढं धाडस ते दाखवणार? नक्कीच सर, कोकणातले लोक हे विचारांवर चालणारे लोक आहे आणि विचार करणारे लोक आहेत. कारण आजपर्यंत कोकणातले तुम्ही राजकीय नेते बघितलेत तर प्रत्येक वेळी पक्ष कुठला आहे आणि नेता कुठला आहे हे आपण पाहिलं. म्हणजे अगदी नातपई आणि मधु दंडवंत यांच्या वेळात आपण पाहिलं की समाजवादी विचारांचे खासदार होते, पण खालचे सगळे जे प्रतिनिधी होते, आमचं नेतृत्व करत होते, हे काँग्रेस पक्षाचे होते. आजही आपण पाहतोय त्याच पद्धतीचं राजकारण कोकणात दिसतं. त्यामुळे कोकणी जनता जर आमच्या अंगावर येत असेल ना तर मग कोकणी जनता विचारणार आणि यांना जाब विचारणार. हा जाब विचारताना कोकणी जनता दिसली आहे. आजपर्यंत काय झालं की आमच्या कोकणातलेच लोक आहेत, आमचेच लोक आहेत, दादा भाई हे सगळे आमचेच आहेत. कारण त्यांना आम्ही त्या आदराने दादा भाई म्हणतो का तर आमच्याच घरातला, आमच्याच कोकणातला हा माणूस आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. कारण का तर आमच्या तो कोकणातला माणूस आहे, आमच्या घरातला तो माणूस आहे आणि त्याच्यामुळे कोकणी माणूस त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय. त्याच्यामुळे कोकणी माणूस विचारू शकत नाही असं नाही. कोकणी माणूस विचारायला गेला तर मग जे लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांना एकतर
पळावं लागेल किंवा प्रेसच्या समोर न येणं, पत्रकारांशी संवाद न साधणं किंवा लोकांच्या समोर न जाणं, हे जे काही नेते मंडळी हा पॅटर्न जो वापरतात ना, तो आमच्या नेत्यांना पण मग वापरावा लागेल. कारण आज आपण पाहतोय की आम्ही जेव्हा आमच्या ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा एक जाहिरात ही प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर दिसते आणि त्या जाहिरातमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागानं ती लावलेली आहे की सर्व नागरिकांना मिळणार मोफत वैद्यकीय उपचार. आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचा हा क्रांतिकारक निर्णय आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत, आरोग्यमंत्र्यांचा आहे. हे सगळे फोटो पाहता किंवा आपलं सगळ्या रुग्णालयात म्हणजे जी काही मल्टी स्पेशालिटी आहेत, स्पेशालिटी रुग्णालय आहेत किंवा जिल्हा उपजिल्हा रुग्णालय अगदी PHC पर्यंत हे मोफत उपचार आम्ही देणार असं ते बॅनरवर सांगतात. पण जर पदच भरलेली नसतील, तिथे डॉक्टरच नसतील, तर फक्त बॅनरवर लावण्या इतपत उपचार आम्हाला पाहिजेत का? कारण जसं तुम्ही सर म्हटलं की गोव्यामध्ये ज्या पद्धतीनं एक नियम आहे, तिथनं जेव्हा पासआउट होऊन तो विद्यार्थी किंवा तो डॉक्टर पुढे जातो, कंपल्सरी त्याला गव्हर्नमेंटच्या रुग्णालयामध्ये काम करावं लागतं. तशा पद्धतीचं महाराष्ट्रात पण झालं पाहिजे. गोव्याचा आदर्श या बाबतीत सिंधुदुर्गने तर निदान घेणं गरजेचं आहे आमच्या इथल्या नेत्यांनी का? कारण गोवा एवढंच सिंधुदुर्ग आहे आणि सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा ही म्हणजे अगदी गोव्याच्या तुलनेत म्हणजे कुठेही म्हणजे त्याची तुलना पण करता येणार नाही अशा परिस्थितीची आहे. कारण हा अनुभव आम्ही घेतला. गोव्यामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा कधी एकदा समोरचा बेड रिकामी होतो ह्याच्याकडे आम्ही डोळे लावून बसलेले असतो. म्हणजे एकतर तो बरा होऊन पेशंट जातो किंवा तो त्याचं निधन होतं, पण तिथे बेड पण मिळत नाही अशा परिस्थितीत. कारण एवढ्या पद्धतीनं लोक तिथे येतात, विश्वासानं येतात आणि जी सुविधा आहे ना तिथे खरंच गोव्यातली सुविधा GMCच्या माध्यमातून जी आमच्या सिंधुदुर्गवासींना मिळते किंवा प्रत्येक तिथल्या नागरिकाला मिळते, आज ती सुविधा घ्यायला सगळे म्हणजे ज्यांची परिस्थिती आहे ते सुद्धा लोक येतात. कारण का? आता तिथे उपचार चांगले मिळतात आणि चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट मिळतं. हे सगळं पाहता आमच्या नेत्यांनी थोडंसं कुठेतरी आरोग्यावर फोकस करणं गरजेचं आहे. नवीन बिल्डिंग्स बांधणं, शासकीय विद्यालय आलं आपलं महाविद्यालय, पण त्यांची काय अवस्था सध्या आहे तेही आपण पाहतो. आज आम्ही ज्यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत ही आकडेवारी मागितली किंवा तिथले जे डीन आहेत आमच्या प्रतिनिधींना ते आकडे द्यायला तयार नाहीत. मग ते का घाबरतायत एवढे? काय नेमकं दडलंय तिथे की हेच दोषी आहेत लोकप्रतिनिधींवर फक्त? कारण ह्याच्यात विषय असा होतो की लोकप्रतिनिधींच्या बैठकीतनं आम्ही हे अनेकदा पाहतो, जेव्हा जिल्हा नियोजनची बैठक असते किंवा सामान्य आमदार सभा असतात, आमसभा असतात, त्यावेळी हे लोकप्रतिनिधी आहेत ते अधिकाऱ्यांवर हे ढकलताना पाहतात किंवा ते तिथे बोलताना पाहतात की म्हणत असतात की तुमच्या निष्क्रियतेमुळे आमच्यावर सगळं येतं, लोक आम्हाला शिव्या देतात, असं अनेकदा आमचे लोकप्रतिनिधी बोलताना आम्ही पाहिलं. किंवा काल मी जसा उल्लेख केला की आमच्या पालकमंत्र्यांकडे औषधाचा तुटवडा आहे त्याच्याबद्दलची मागणीच पोचली नव्हती, डॉक्टरांकडनं ती गेलीच नव्हती. मग नेमकं दोषी कोण आहे हाही महत्त्वाचा एक विषय आहे. जर ते लोकप्रतिनिधींपर्यंत जात असेल मग लोकप्रतिनिधी का कमी पडतायत? त्यांनी का पाठपुरावा तो केलेला नाहीये किंवा फक्त आश्वासनं देण्यापुरती आहेत? किंवा जेव्हा अशी आंदोलनं होतात म्हणजे ज्या भागात आंदोलन होणार तिकडे सावरासावर होणार आणि दुसऱ्याचं काढून घेतलं जाणार आणि त्याला उघडं पाडलं जाणार. म्हणजे जो माणूस जिथला शांत आहे, जिथले लोक शांत आहेत, त्यांच्यावर नेहमीच अन्याय जर होत असेल तर ते बरोबर नाही. थोडंसं गोवा असेल, अगदी मुंबईत सुद्धा खूप चांगल्या ट्रीटमेंट आपल्याला मिळतात. त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आम्हाला इथे जर मिळाल्या तर आम्हाला जायचीच कुठे गरज नाही. कारण आज फक्त जर काही बेसिक फक्त गोष्टी सोडल्या तर सर्जरी नाव जरी ऐकलं तरी आम्हाला सिंधुदुर्गात काहीच मिळत नाही. सर्जरी कुठलीही असू दे आम्हाला गोवा गाठावंच लागतं. मग तिथे आमची महात्मा फुले योजनेतनं आम्हाला कुठे काय मिळतंय का, कुठली सुविधा मिळते का हे पाहावं लागतं. त्याच्यामुळे हे सगळं पाहता आमच्या लोकप्रतिनिधींनी थोडंसं जागरूक होणं गरजेचं आहे. निदान ही रिक्त पदं जरी त्यांनी भरली नाही या येत्या वर्षभरात किंवा 6 महिन्यात, कारण एवढी पदं आहेत की ही लगेच नाही भरली जाऊ शकणार, पण निदान ह्या पदं भरण्यासाठी तरी फोकस केला. चांगले डॉक्टर, कायमस्वरूपी डॉक्टर इथे जर दिले, चांगल्या पद्धतीनं त्यांची नेमणूक केली आणि इथला म्हणजे डॉक्टरांना जो काही परिसर लागतो, त्यांच्या कुटुंबियांना जी काही परिस्थिती लागते त्या पद्धतीची परिस्थिती जर निर्माण झाली तर सगळ्याच गोष्टींच्या विकासाला पण ते कारणीभूत ठरणार आहे. मोठे डॉक्टर, मोठे त्यांची कुटुंब जर इथे आली तर नक्की तिथल्या सगळ्या गोष्टींना, अर्थव्यवस्थेला म्हणा, इथल्या परिसराला म्हणा, प्रत्येक गोष्टीला आरोग्य हे फायदा देणार आहे. त्याच्यामुळे आमच्या लोकप्रतिनिधींनी आता विचार करण्याची गरज आहे आणि गांभीर्यानं आरोग्य क्षेत्राकडे बघणं गरजेचं आहे. कारण जी काही आरोग्याची दैना झालेली आहे ती बघवण्यासारखी नाहीये आणि जोपर्यंत परिस्थिती येत नाहीये ना आपल्यावर तोपर्यंत त्याची झळ कळत नाहीये. काम करणारे काम करतायत, काम करणारे डॉक्टरही काम करतायत, पण बाकीच्या आहेत त्यांना काही पडलेलं नाहीये. काही जण आहेत ते थोड्या दिवसापुरती असतात, नंतर सोडून जातात किंवा पगार होत नाही म्हणून त्यांनाही म्हणजे त्यांचीही नामुष्की होते, त्यांचीही भावना समजून घेणं गरजेचं. आम्ही फक्त लोकांचीच भावना समजून घेतोय किंवा लोकच प्रामुख्याने मांडतात, पण डॉक्टरांची पण जी कुचंबणा होते, त्यांना तिथे सुविधा मिळत नाहीत किंवा
मानधन मिळत नाही, हे जाणून घेतलं पाहिजे. आणि लोकप्रतिनिधींना आम्ही का लक्ष करतोय, का त्यांना टार्गेट करतो, कारण त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यासाठी त्यांना आम्ही कंत्राटी न ठेवता आता परमनंटच केल्यासारखं आहे. 15-15 वर्ष 20-20 वर्ष त्यांना आम्ही आमदारकी देतोय, त्यांना खासदारकी देतोय, 2-2 टर्म. ही काही साधी गोष्ट नाहीये. आमचं कोकणवासियांचं नेतृत्व करण्यासाठी या लोकांना आम्ही पाठवतोय आणि अभिमान वाटतो की आमची कोकणातली माणसं आमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. म्हणजे किती लोकांचा उल्लेख कालही केला. शिक्षण मंत्री आमचेच आहेत, उद्योग मंत्री आमचेच आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचेच आहेत, अगदी विधानसभेचे अध्यक्ष पण आमचेच आहेत, केंद्रातले केंद्रीय मंत्री आमचे आहेत. म्हणजे विद्वान लोक ही आमच्या कोकणात असताना कोकण आरोग्याच्या बाबतीत 42 वर्ष एवढं का मागे राहिलं, हाच खरा संशोधनाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर विनायक. मला वाटतं व्यवस्थित पद्धतीनं आणि सखोल पद्धतीनं तू हा विषय मांडला की का नेमका कोकणावरती हा अन्याय होतोय. कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक जण आज विधानसभेत आहेत, लोकसभेत आहेत, परंतु तरीही जे लोकांच्या अगदी हृदयाजवळ असणारे भाई दादा हे या कोकणवासियांचा आवाज वरपर्यंत पोहोचून या कोकणवासियांना का न्याय देत नाहीत, हा खरोखर प्रश्न आहे. कोकण 7 लाईव्हच्या माध्यमाने या कोकणवासियांचा आवाज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा आवाज त्यांना ऐकावाच लागणार आहे आणि या आवाजावरती त्यांना प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. कारण त्यांनी जर कृती केली नाही तर हा आवाज आणखी वाढणार आहे आणि त्याचे परिणामही येणाऱ्या काळात त्यांना भोगावे लागणार आहेत. सरकारच्या जाहिरातीच जर लोकांच्या जखमावरती मीठ चोळणाऱ्या ठरत असतील तर त्याच्यासारखं दुर्दैव का. खरं म्हणजे जाहिरातीतनं लोक प्रभावित व्हायला पाहिजेत. त्या जाहिरातीतनं आणखी लोकांना त्या सरकारवरती विश्वास यायला पाहिजे, परंतु इथं उलटच चाललंय. त्या जाहिराती वाचल्यानंतर लोकांना वाटतंय की त्यांच्या जखमावरती कुठेतरी मीठ चोळण्याचं काम त्या जाहिराती करतायत. प्रत्यक्ष वास्तव वेगळं आहे आणि जाहिरात मात्र वेगळ्याच पद्धतीनं केली जाते. आता येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मोठमोठे प्रचार सभा होणार आहेत आणि या मोठमोठ्या प्रचार सभेमध्ये सरकार पक्षाकडून वेगवेगळ्या गोष्टी केल्याचा दावा केला जाणार आहे. परंतु या गोष्टी ऐकताना कुठेतरी कोकणवासियांना त्यांच्या जखमावरती मीठ चोळण्याचा जर अनुभव आला तर त्याचे प्रत्यक्ष परिणाम मात्र भयानक होणार आहेत. मला वाटतं ही परिस्थिती निश्चितच सत्ताधारी पक्षानं आणि सरकारनं स्वतःवरती ओढवून घेऊ नये. तात्काळ म्हणजे पुढच्या 5-6 महिन्यापर्यंत तरी अजून म्हणजे मार्च ते एप्रिल या दरम्यान कदाचित निवडणुका होऊ शकतात. तोपर्यंत सरकारकडे वेळ आहे. तोपर्यंत नेमकं काय जास्तीत जास्त काय करता येईल ही सगळी पदं एका झटक्यात भरणं शक्य नाही. जसं विनायकनं सांगितलं तसं की या सगळ्या गोष्टींना प्रक्रिया लागते. परंतु तरीही या 3-4 महिन्यात जर किमान दिलासा देण्याचा जरी प्रयत्न या लोकप्रतिनिधींनी जर केला तर त्यांचे उपकार हे लोक अजिबात विसरणार नाहीत. आणि एका बाजूनं सत्ताधारी पक्ष आणि सरकारची ही जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूनं आपले विरोधी जे नेते आहेत त्या विरोधी नेत्यांची ही जबाबदारी आहे की हा विषय प्राधान्यक्रमाने कशा पद्धतीनं लावून धरून सरकारला या सगळ्या गोष्टी करणं भाग पाडायचं. कारण त्यांनी जर तसं केलं तर त्याचाही प्रभाव निश्चितपणे लोकांवरती पडणार, त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सरकार पक्ष हा लोकांच्या विश्वासाला पात्र ठरतो की विरोधी पक्ष लोकांच्या विश्वासाला पात्र ठरतो हे आपण पाहणार आहोत. परंतु ते काही असू द्या, कोकण 7 लाईव्ह मात्र कोकणवासियांचा आवाज कायम बनून राहणार आहे आणि कायम या विषयाला उजेडात आणणार आहे. या कार्यक्रमासंबंधी तुम्हाला काय वाटतं, या चर्चेसंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या सोशल मीडियावरती कमेंट करून कळवा. निश्चितच तुम्हाला काय वाटतं, या सरकारचं धोरण काय असणं गरजेचं आहे, कोकणवासियावरती सिंधुदुर्ग जिल्हावासियावरती हा खरोखरच अन्याय होत नाही आहे का, तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाहीत तोपर्यंत आवाजाला आवाज भेटणार नाही. तुमचा आणि आमचा आवाज जेव्हा एकत्र येणार तेव्हाच खरा आवाज तो बनणार आणि तो आवाज सरकारपर्यंत जाणार. या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्या. अशाच पद्धतीनं कोकण 7 लाईव्ह फेसबुक, यूट्यूब तुम्ही फॉलो करा आणि आमचे कार्यक्रम नक्कीच बघा. धन्यवाद.